जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना व्याजमाफी योजनेचा लाभ घेण्याकरिता व्याजासहित रक्कम 31 मार्च पर्यंत भरावी लागणार आहे। तर सदर व्याज शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जाणार आहे। शासनानं दिलेल्या या आदेशावरून जिल्हा मध्यवर्ती बँकेनं याबाबतचा निर्णय घेतला आहे। याची माहिती आज मंगळवारी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी दिली। जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप केलं जातं। जे खातेदार 31 मार्चच्या पूर्वी आपल्या कर्जाचा भरणा करतात त्यांना आतापर्यंत व्याज भरावे लागत नव्हते। अशा शेतकऱ्यांना व्याज माफीचा फायदा मिळत होता, परंतु शासनानं दिलेल्या आदेशाप्रमाणे आता सदर व्याजाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला व्याजासहित रक्कम भरावी लागणार आहे। ज्या शेतकऱ्यांना व्याज माफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी व्याजसहित रक्कम भरावी असं आवाहन उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केलंय। तर व्याजाची रक्कम बँकेत जमा करावी आणि शेतकऱ्यांना बिनव्याजी रक्कम बँकेत भरण्याची मुभा द्यावी याबाबत शासनाकडे मार्गदर्शन बँकेकडून मागवण्यात आलं आहे। जर शासनानं हा निर्णय बदलविला तर शेतकऱ्यांकडून वसूल केलेले व्याज त्यांना परत मिळणार आहे। त्यामुळे तोपर्यंत शेतकऱ्यांनी व्याजासहित रक्कम भरण्याचं आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आलं। जिल्हा बँकेवर जेव्हा कुठलाही कठीण प्रसंग येतो, हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून कठीण प्रसंग असून कसं मला सांगता येणार नाही, परंतु आम्ही संचालक म्हणून व शेतकरी म्हणून हा आमच्यासाठी फार कठीण प्रसंग आहे। कारण आजपर्यंत आपण 0% व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज वसुली करत होतो आणि आज 4-8 दिवस अगोदर अधिकारी वर्ग आले आणि सांगायला लागले की आपल्याला आता व्याज वसूल करावं लागेल। कारण त्यांचं म्हणणं असं की आम्ही आता बचत खात्याला ते पैसे वळती करून बँकेला देणार नाही। त्याच्यातली तांत्रिक अडचण अशी आली की जर शेतकऱ्याच्या बचत खात्यात पैसे गेले आणि आपण जर व्याज येणे बाकी दाखवलं ते दाखवायचं कुठून,